सरकारी शाळेत शिकायला आता फक्त मुलंच नाही तर त्यांचे आई वडीलही शाळेत जाणार आहे, पण मुलांना सोडायला नाही तर स्वतः शिकायला. हो, हे खरं आहे. जे आई वडील आजपर्यंत वाचू लिहू शकत नव्हते त्यांच्यासाठी सरकारी शाळेमध्ये वेगवेगळे साक्षरता वर्ग सुरू होत आहे. हा उपक्रम सुरू केला आहे झारखंड सरकारने. उल्हास 9 भारत साक्षरता या कार्यक्रमाअंतर्गत ही योजना राबवली जात आहे. सिंहभूम जिल्ह्यातून याची सुरुवात झाली आहे. या योजनेचा उद्देश फक्त कागदावर साक्षरतेचा टक्का वाढवणं नाही, तर जे पालक शिक्षणापासून वंचित राहिले आहे त्यांना आता त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या निमित्ताने संधी दिली जाणार आहे. हा त्यामागचा हेतू आहे. सरकारी शाळेत शिकणाऱ्या मुलांचे पालक आणि आजूबाजूच्या भागातले 15 वर्षावरील निरक्षर नागरिक यांची ओळख करून त्यांना या वर्गाशी जोडण्याचे आदेश शिक्षकांना देण्यात आले आहे. हे वर्ग शाळेच्या वेळेवर किंवा सोयीच्या वेळी घेतले जाणार आहे. म्हणजेच यामध्ये कामगार, शेतकरी, गृहिणी सगळ्यांना शिकता येईल. त्यामुळे पालक स्वतः शिकतील आणि आपल्या मुलांच्या शिक्षणातही जास्त लक्ष देऊ शकतील. आपण डिजिटल इंडिया, आत्मनिर्भर भारत बोलतो, पण शिक्षण हीच खरी ताकद आहे. हे झारखंड सरकारने या निर्णयातून स्पष्ट केले आहे. आता प्रश्न तुमच्यासाठी आहे, अशी योजना महाराष्ट्र सुरू करायला हवी आहे का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि महाराष्ट्र रोड चॅनलला फॉलो करायला विसरू नका.